हे आपल्या समोर आणि आपल्याच माध्यमातून जनतेच्या समोर आणलेले आहेत। आज देखील खूप विषयांवर चर्चा सुरू असते। आपण पाहतो साधारणपणे वेगवेगळे विषय देशात चर्चेत आहेत, तरी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जर दोन सगळ्यात महत्त्वाचे विषय आज असतील तर मुंबईसाठी पाण्याचा विषय आहे, अर्थात सगळ्या महाराष्ट्रात पण आहे। जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मला वाटतं आता 11 दिवसातून एकदा पाणी वगैरे असं सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बिकट करायला मुंबईत देखील आपण पाहतोय। आज दुसरा दिवस आहे आणि वॉटर टँकर असोसिएशन जे मुंबईत जवळपास खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतील, बिल्डिंग्स असतील, चाळ सोसायटीज असतील किंवा मग रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, मॉल्स असतील, इथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असतं। एक आठवड्या आधीच या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस होता। काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सगळं पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल, मुंबईवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं, मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार। तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाही आहे। गेल्या 3 वर्षामध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे। 2-3 वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली। ह्यांचंच सरकार होतं, यशस्वी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात, आणि त्या आश्वासनावर त्यांनी त्यांचा संप मागे घेतला होता। तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत, जास्ती काही मागण्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या जास्त मागण्या आहेत कारण जे काही सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीनी जलशक्ती मंत्रालय जे आहे त्यांनी जे काही कायदे लावलेले आहेत ग्राउंड वॉटर खेचण्यासाठी किंवा जमिनीच्या खालचं पाणी खेचण्यासाठी, ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा इम्प्रॅक्टिकल आहेत, प्रॅक्टिकल नाही आहेत। अशी काही कायदे त्यांनी सांगितले की मुंबईला त्याच्यातून सूट द्या। 3 वर्ष आपण पाहतोय आश्वासन मिळतं सरकारकडून, पण तो सरकारकडून प्रस्ताव ह्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो की नाही जात ह्याच्यावर सगळ्यांचा प्रश्न आहे। पण ह्या तांत्रिक बाबीत किंवा ह्या प्रशासकीय गोष्टींमध्ये मी आपल्याला न नेता एवढंच सांगतो की आज जो काही 2 दिवसाचा संप हा यांनी पुकारलेला आहे, किती दिवस चालेल मला माहिती नाही। मी काल पण विनंती केली होती, आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे, मुख्यमंत्र्यांकडे एक अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा। कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचा मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे, तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे। तसंच जर पाहायला गेलं तर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच। खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत, गढूळ पाणी घरी येत आहे, काही ठिकाणी दूषित पाणी, गढूळ पाणी ह्याच सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे। आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात, कदाचित आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशननी पाणी देणं बंद केलं। ह्याच सोबत दुसरा जो महत्त्वाचा विषय आपल्या राज्यासाठी आहे तो म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसचा, एसटीचा। काल परवाकडे आपण पाहिलं असेल जी थट्टा आता सुरू झाली सगळीकडे। असं वाटत होतं सरकार यांचं बनेपर्यंत की जबरदस्त पैसा या सरकारने गोळा केलेला आहे। त्यानंतर डॅवॉसची ट्रिप झाली आणि सांगितलं 15 लाख कोटी, 20 लाख कोटी किती पाहिजेत अजून देतो असं काही जमा केले आणि असं वाटलं की झालं तर मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी $1 ट्रिलियन इकॉनॉमी आता उद्या परवाकडेच होईल। पण सत्य परिस्थिती ही आहे की काही महिन्यांपूर्वी BMCच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही, आम्हाला तिथे लढा द्यायला लागला, तेव्हा आता वेळेवर यायला सुरू झालेला आहे। पण ST कर्मचाऱ्यांचा पगार फक्त 56% हा त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे। आज तुम्ही विचार करा, या सरकारला अजून 6 महिनेही झाले नाही आहेत, अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत, कॉन्ट्रॅक्टरना त्यांचं देणं लागतं, अजून थकबाकी आहे तिथे। कॉन्ट्रॅक्टर काय, मुंबई महानगरपालिकेकडे पण ह्या राज्य सरकारची जवळपास 16,000 कोटीची थकबाकी आहे आणि अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी कामं दिली जात आहेत, पण स्वतःच्या जे कर्मचारी, सरकारी कर्मचारी असतील किंवा STचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत। दुर्दैव असं आहे आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आत्ता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची यशस्वीनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज ST कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही आहे, उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल। मला आठवतं काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली, मग केंद्राने 7वं वेतन आयोग जाहीर केला, त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्ही पण आता सगळं करू हे। पण हे सगळं होत असताना
जी काही वचनं, मग कर्जमाफीची असतील ते तर पाळलं नाही, लाडकी बहीण असेल ते पाळलं नाहीये, वेगळ्या वेगळ्या योजनांचं असेल ते पाळलं नाहीये. पण आता योजना सोडा, नवीन काही करण्याचा सोडा, जे वर्षानुवर्ष पगार मिळत आलेला आहे त्याच्यात पण अर्धा पगार मिळालेला आहे, अर्धा पगार मिळालेला नाहीये. आज सवाल हाच उठतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना उचकून रस्त्यावर आणत होते, आंदोलनासाठी आणत होते, ते आज लोक शांत काय आहेत, गप्प काय आहेत तरी कुठे, ते तर सरकारमध्ये बसलेले आहेत. ते का नाही आज एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत, हा एक मोठा प्रश्न झाला. आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे एसटीने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील, ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी, मग कोकणात असेल, कोल्हापूर असेल, मराठवाडा असेल, मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील, मग त्यांचं काय परिस्थिती होणार, हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या 48 तासात, कारण आता झालंय काय, अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून. सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत लॉंग विकेंड पाहून, मग पाण्याचं उत्तर कोण देणार, एसटीचं उत्तर कोण देणार, सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात. मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे, जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली. कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं, टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं. सध्या पोस्टवरचा ओढ भाग करायचं काम सुरू आहे आणि त्याच दरम्यान जी मँगोची झाडं कापली जात आहेत त्याची भरपाई म्हणून आता चंद्रपूरमध्ये झाडं, हो म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला असं ते झालंय. बघा तुम्ही विचार करा, 60,000 झाडं जवळपास कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी. बरं हा कोस्टल रोड कुठचा, तर एक्सटेन्शन, हा म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहिसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं, हे खेचून पुढे नेत आहेत. त्याच्यात 60,000 कत्तल करण्याची गरज आहे का. म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलतायत वातावरणीय बदलमुळे त्यांची झोप उडालेली आहे. एका बाजूला ते बोलतात बरोबर आहे, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत. कोस्टल रोड एका रस्त्यासाठी 60,000 झाडं, परत जे 2 हायवे ते प्लॅन करतायत टायगर सँच्युरीमधून जाणार आहेत, गारगाई धरणासाठी 5 लाख झाडांची कत्तल करणार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू, म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही, सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झटक्यात काढून टाका ना. आपने एसटी कर्मचारियों का जिक्र किया जी, अरे अपडेट आहे त्याच्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.